महाराष्ट्र दिनाच्या दिवशी परळीमध्ये धरणे आंदोलन उपोषण सुरू होतं. आता या उपोषणावरती मार्ग निघालेला आहे. मात्र काय त्या पत्रामध्ये नमूद केले आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा उपोषणकर्ते यांच्याकडे जातो. जे पत्र दिलंय प्रशासनानं, याच्यामध्ये काय नमूद केलं? की नगर परिषद पळवण्यात यांनी असं पत्र दिलं आहे की 100 फूट जो रस्ता आहे, जो पळीला मुख्य रस्ता जोडणारा रस्ता आणि 40 फूट रोड आहे, त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि मान्य जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून प्रस्ताव पाठवल्यानंतर जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे 100 फूट रस्त्याचं मजबूतीकरण करण्यात येईल आणि 40 फूट रस्त्याचं पण मजबूती करण्यात येईल. या आंदोलनासाठी आवर्जून मान्य नेते आमचे TP सर उपस्थित आहेत. त्यांनी आम्हाला या ठिकाणी मध्य काढण्यासाठी त्यांनी खूप असं नगर परिषद प्रशासनाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे नगरपालिकेनं सुद्धा हा शेतकऱ्यांचा भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्या शेतकऱ्यांना सुद्धा मावेचा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी पक्का रस्ता करण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केलेली आहे आणि त्यांच्या मध्यस्थीमुळे हा आंदोलनाचा जो पहिला टप्पा आहे तो आम्ही या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पत्र तर निघालंय, मात्र जे काही मोबदला मिळण्याचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, त्यावर कसा कसा मार्ग निघणार? आत्तापर्यंतच्या या 15-20 वर्षाच्या काळामध्ये नगरपालिकेकडून अशा प्रकारचं पत्र कधीच गेलेलं नव्हतं. परंतु आत्ता ते पत्र आपण नगरपालिकेनं कालच ठराव झाला आहे, जीबीचा ठराव झाला आहे. त्या जीबीच्या ठरावामध्ये नगराध्यक्ष स्वतः, सभापती, नगरसेवक सगळेच आहेत या ठिकाणी आणि ही कमिटी आहे. यांना आम्ही ते ठरावामध्ये ते नोंद करायला लावलं किंवा तुम्ही त्या ठरावात नोंद करून घ्या. ते म्हणजे केलं आहे, पण पूर्ण सविस्तर करा. ते सविस्तर नोंद करायला लावलं आहे आणि त्याची ते जिल्हाधिकाऱ्याला पाठवायचं. जिल्हाधिकाऱ्याकडून येऊन ते मोजणीला पाठवितील आणि त्या सगळ्याचा मावेजा देणारे या ठिकाणी मोजणी करून नगरपालिका मागणी करणार. जे काही शिंदेसाहेब आहेत या डिपार्टमेंटच्या ह्याचे प्रमुख, नगरविकास मंत्री, त्यांच्याकडे हा जाणार त्या शेतकऱ्याच्या मावेजाचा आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या शेतकऱ्याचा मावेजासुद्धा मंजूर करून देणार. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी झालेली आहे. याच्यावर शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांनी बी हे ऐकावं. त्यांच्या समोरही असं झालेलं आहे. त्यांना बी आम्ही विनंती करतोय, त्या शेतकऱ्यांना बी. त्याच्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी विनंती ऐकली या. हे भैया धर्माधिकारी नगरसेवक म्हणजे हे नगरसेवक आहेत आणि परत ते जमीन गेलेले आहे मालक आहेत. इकडं भैया आहे, पांडे भैया याची जमीन गेलेली आहे. याने शेवटी हे मान्य केलं की तुम्ही जे ठरवित असताल ते सगळं आम्हाला मान्य आहे. आम्ही ते रोड आता तुम्हाला करू द्यायला आमची कसल्याही प्रकारची हरकत नाही आहे असं ह्याने म्हटलेलं आहे. आता 1-2 जण आमचे चौधरी इथे जरा आडमुठे, त्यांना काही कायदा कळत नाही आहे. कळत हळूहळू, तो भाग वेगळा आहे. पण तरी त्यांना नाही कळल तरी त्यांनासुद्धा आम्ही पैशाचा मावेजा मिळवून देणार म्हणजे देणार. खरं तर हा त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी नगरसेवक असतील, प्राध्यापक TP मुंडे, धनंजय मुंडे असं जाऊन थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाणार आहे. मात्र तो निर्णय कधी होणार आणि कधी मुंबईकडे तुम्ही रवाना? आत्ताच आमचे नेते प्राध्यापक TP मुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व उपोषणकर्त्यांना इथे भेटलो. शेतकऱ्यांना इथे बोलवण्यात आलं, पाचारण करण्यात आलं. नगर परिषदचे अधिकारी होते, महसूलचे अधिकारी होते आणि TP सरांच्या मार्गदर्शनाखाली एक असा सुवर्णमध्य काढण्यात आला की कालच्या ज्या सर्वसाधारण सभेमध्ये एक ठराव आम्ही घेतलेलाच होता भूसंपादनाचा, तर पण हा विस्तृत ठराव घेण्यासाठी सरांनी आम्हाला निर्देशित केलं. आणि आगामी काळामध्ये आपले राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब, प्राध्यापक TP मुंडे सर या दोघांच्या 2 शीर्षस्थ नेत्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही नगर परिषद, महसूल प्रशासन, शेतकरी आणि हे 2 आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बैठक त्या ठिकाणी लावू आणि सर्वच शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका दोन्ही नेत्यांची आहे, आम्हा सर्वांची आहे. आम्ही सुद्धा प्रकल्पग्रस्त आहोत, पण आम्ही जागा आधी दिली आणि मावेजासाठी आम्ही प्रतीक्षा करत आहोत. पण 2-3 शेतकरी म्हणतात की आधी मावेजा द्या. शेवटी वाहतुकीचा, दळणवळणाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी पण थोडंसं संयमाने घेतलं पाहिजे आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून पुन्हा प्रशासनाला भांडलं पाहिजे. ही एक भूमिका असते, पण ती भूमिका त्यांची दिसली नाही. पण सरांनी सुवर्णमध्य काढलाय. कच्चा रस्ता तूर्त करायचा आणि पक्का रस्ता मावेजाचा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर करायचा असा मार्ग निघाला आहे आणि आम्ही दोन्ही कच्चे रस्ते सुरू करायला नगर परिषद तयार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी पहिला आता कच्चा रस्ता सुरू होणार आहे. आता या ठिकाणी हे सर्व शिष्टमंडळ TP सर जे आहे ते शिवसेनेचे शिंदे गटाचे बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. मी स्वतः उपजिल्हा प्रमुख आहे. मी नगरसेवक देखील आहे. माझी देखील सर्वे नंबर 18 हा माझ्या मालकीचा होता.
त्याच्यातून देखील रस्ता गेलेला आहे. आता या ठिकाणी जे शेतकरी गेले आत्तापर्यंत ह्यांचा भूसंपादनाची कारवाई सुरू झालेली नव्हती आणि बऱ्याच दिवसापासून करू देऊ अशा हे चालत होत्या. सरांनी मार्ग आता सुरू झाली. आता ती कारवाई जनरल बॉडीच्या ठरावामध्ये सरांनी सांगितल्यामुळं तरतूद करून घेतली. माननीय धनंजय मुंडे साहेब, टीपी सर हे सर्व मिळून शिष्टमंडळ शिंदेसाहेबांपाशी जाणार. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला योग्य दराने मिळणार आणि रस्त्याची कारवाई लवकरात लवकर सुरू होणार, कारण त्याचे कन्स्ट्रक्शन देखील ठरलेले आहेत, टेंडर देखील निघाले आहेत. धन्यवाद. खरं पाहिलं तर हे येत असलेले प्रतिक्रिया मात्र हा निर्णय जो आहे तो मार्गी लागलाय. सध्या कच्चा रस्ता जो आहे तो नागरिकांसाठी बनवला जाणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्यज बडिया, बीड, परळी.